जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बाबतीतच या गोष्टी का घडतात? आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शासन निर्णय निघून 8 दिवस झालेत. तसं पाहिलं तर हा हप्ता डिसेंबरमध्ये यायला पाहिजे होता. मात्र शासन निर्णय निघाला तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही. आणि मग दुसऱ्या ज्या काही योजना असतात किंवा दुसरे काही मानधन असतात, दुसऱ्या पगारी असतात, आमदाराच्या पगारी असतात, त्यांनासुद्धा असाच विलंब लागतो का? हा खरा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांची कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, पीक विमा असेल, महाडीबीटीचं अनुदान असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत शेतकऱ्यांना कधीही वाटच पाहावी लागती. आता नमो शेतकरीचा शासन निर्णय निघून 8 दिवस व्हालेत आणि आता काल कृषी मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि नुसत्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. म्हणजे ही गोष्ट फक्त शेतकऱ्याच्या बाबतीतच का घडती, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण यासाठी शेतकऱ्यांना यापुढं या गोष्टी वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल, शेतकऱ्यांना या गोष्टीवर बोलावं लागेल, तेव्हा ह्या गोष्टी घडत्या. आणि हे वारंवार मी सांगत असतो. त्यामुळं आता या बैठकीत नेमकं काय घडलंय हे तुम्ही बघा. दत्तात्रय भरणे यांनी ट्विट केलंय, आज मंत्रालयातील दालनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना व प्रधानमंत्री पीक विमा योजना या महत्त्वपूर्ण योजना संदर्भात सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच अडचणीवर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचे हित जपणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता मला सांगा, कोणते वेळेवर आणि कोणतं शेतकऱ्याला आर्थिक संपन्न करायला येते? पीक विमा वेळेवर नाही, नमो शेतकरीचा हप्ता वेळेवर नाही, महाडीबीटीचं अनुदान वेळेवर नाही, त्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केल्या जाते वेगळी आणि देताना दिल्या जाते वेगळी. त्याच्यात बी आता त्या महाडीबीटीमध्ये ठिबक सिंचनासाठी शेततळ्याचे पैसे ठिबक सिंचनासाठी वर्ग केले, तुम्ही काल शासन निर्णयात बघितले असले तर. म्हणजे ह्या गोष्टी फक्त शेतकऱ्याच्या बाबतीतच का घडतात? त्यामुळे शेतकरी मित्रांनो, वेळीच या गोष्टीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल, तेव्हा कुठं ह्या गोष्टी वेळेवर मिळतात. नाहीतर शेतकरी या योजनांच्या भरोश्यावर इकडं काहीतरी करतो, व्याजानं पैसे काढतो, कोणत्या बँकेकडून कर्ज घेतो आणि त्याला जे काय अनुदान भेटणारे, जो लाभ भेटणारे, तो सगळा त्या शेतकऱ्याचा व्याजात चालला आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती जैसे तेच आहे, त्यामध्ये कोणताही बदल घडत नाही. आता हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे नुसते निर्देश दिलेच, कोणती तारीख नाही, वेळ नाही, काहीच नाही. आता तवरक पुन्हा एकदा आपल्याला वाट पाहायची वेळ आलेली आहे. धन्यवाद.